मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराजचं यूट्यूब चॅनलमध्ये. ITIचा आता राऊंड चालू आहे, तर दुसऱ्या राऊंडचा शेवटचा दिवस जवळ आलेला आहे. त्यामुळे अद्याप जर तुमची जी दुसरी लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये जर तुमचा नंबर लागलेला असेल तर लवकरात लवकर तुम्हाला म्हणजेच उद्यापर्यंत तरी या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायला जायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं नाही त्यांनी तिसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन बदलायचे असल्यास तुम्हाला सुद्धा शेवटचा दिवस आलेला आहे. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांची शंका आहे की आता तिसरी यादी कधी लागणार आहे, हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो सध्या दुसरी राऊंड चालू आहे 13 जुलै ते 16 जुलै, म्हणजेच लास्ट दिवस आहे 16 जुलै, एवढं लक्षात ठेवा. एखाद दुसरा दिवस वाढतो, या ठिकाणी 17 किंवा 18 पर्यंत वाढू शकतो, परंतु डेट वाढायची वाट बघू ना तर तुम्हाला 16 जुलैपर्यंत म्हणजे उद्याच या ठिकाणी ॲडमिशन घेण्यापर्यंत जायचं आहे. आता यामध्ये ज्यांनी पहिल्या 3 विकल्पामध्ये जे विकल्प म्हणजे ऑप्शन भरले होते, 3 ट्रेड भरले होते, पहिले 3 पैकी जर लागले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी उद्यापर्यंत ॲडमिशन शक्यतो घ्यायचंच आहे असं यामध्ये म्हटलं आहे. नियम जो याच्यापूर्वी पण सांगितलेला आहे. आणि त्याच्या पुढचे जर तुम्हाला लागले असतील म्हणजे 4था क्रमांकापासून 100 त्याच्या पुढे टाकलेले तुम्ही ऑप्शन, तर ते जर लागले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश निश्चित करू शकता किंवा पुढच्या फेरीसाठी थांबू शकता. आता पुढची फेरी म्हणजेच त्या ठिकाणी तिसरा राऊंड हा कधी आहे तर 21 जुलैला त्याची लिस्ट लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला विकल्प भरणे म्हणजे ऑप्शन भरणे गरजेचं आहे. जर तुम्ही पहिले ऑप्शन बदलायचे नसल्यास तसेच ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला वाटते की मला आता ऑप्शन बदलाय गरजेचं आहे कारण उद्यापर्यंत आपल्याला ॲडमिशनचा स्टेटस्टिक्स समजतो, तर किती टक्केपर्यंत ॲडमिशन झालेले समजतं, त्यानुसार किती जागा शिल्लक राहिल्यात, कोणत्या ट्रेडला शिल्लक राहिल्यात हे बघून त्या ठिकाणी विकल्प आणि प्रेफरन्स तुम्ही बदलू शकता. त्याची सुद्धा उद्याच डेट आहे शेवटची, त्यामुळे एखाद दुसरा दिवस वाढू शकतो. तरी पण उद्यापर्यंत तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी ज्यांना अद्याप कुठेच ॲडमिशन मिळालं नाही किंवा ॲडमिशन पुढच्या राऊंडसाठी थांबू शकतात, तर असे विद्यार्थी या ठिकाणी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी 13 ते 16 जुलैपर्यंत ॲडमिशन त्या ठिकाणी ऑप्शन भरायचे आहेत. आता हा ऑप्शन कोणते, पहिले 5 ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे आहेत जे तुम्ही घेऊ शकता असेच त्या ठिकाणी टाकायचे आहेत. कारण पुढच्या राऊंडसाठी जर बघितलं तर उमेदवाराने सादर केलेले पहिले 5 या ठिकाणी घेऊ शकतात. त्यामुळे पहिले 5 टाकताना कसं करा तर पहिले 5 हे तुम्ही घेणार आहेत तेच पहिल्या 5 पैकी एक जरी लागला तरी तो त्या ठिकाणी तुम्ही घेणार आहात असेच त्या ठिकाणी विकल्प म्हणजे ऑप्शन भरायचे आहेत. आता ही तिसरी राऊंड कधी आहे प्रत्येकजण विचारतोय, तर तिसरा राऊंडची लिस्टच लागणार आहे 21 जुलै, आणि त्याचे राऊंड सुरू होतील 22 ते 25 जुलै या दरम्यान सदर राऊंड चालू असणार आहेत. तर अशा प्रकारचे अपडेट्स आहेत. तर अद्यापर्यंत तुम्ही ऑप्शन भरले नसतील तर भरून घ्या, किंवा त्या ठिकाणी पुढच्या फेरीसाठी जर थांबायचं असेल तर 21 जुलैपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तिसरी निवड यादी येणार आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म जर भरले नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा माहिती आहे. तर प्रवेश अर्ज सादर करणं 4 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ज्यांनी अद्याप अर्ज केले नसतील त्यांना सुद्धा 4 ऑगस्टपर्यंत अर्ज भरू शकतात अशी माहिती द्या. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अद्याप जर ऑप्शन फॉर्म भरला नसेल किंवा प्रवेश घेतला नसेल तर उद्यापर्यंत घेऊन टाका. एखाद दुसरा दिवस वाढला तरी आपल्याला त्याची शंका येणार नाही. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.